तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावठी मॅथ मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहून राहिलो वर्ग समीकरणामधलं सराव संच 2.5. ठीक आहे. याच्या आधी पण आपण 2.1, 2, 3 यांचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर आज आपण पाहून राहिलो 2.5 हे सराव संचामधलं. तर ह्या सराव संचामध्ये सराव संच चालू करण्याच्या आधी एक गोष्ट, ह्या सराव संचामध्ये सूत्र खूप आहेत. ते सूत्र पाठ करणं खूपच इम्पॉर्टंट आहे. ते आपण ते सूत्र लिहून दिलेले आहे तुम्हाला. सूत्र पहिलं आहे b चा वर्ग -4ac. ठीक आहे. हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. विवेकाची जेव्हा आपण किंमत काढतो तेव्हा हे सूत्र वापरावं लागते. त्याच्यानंतर एबीसीच्या किमती काढतो तेव्हा ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0 हे वापरतो. जेव्हा आपण संख्यांचं स्वरूप ठरवतो तर ते हे सूत्र वापरावं लागते. मायनस जर असलं, सोप्या भाषेत आहे, मायनस असलं तर संख्या नाही म्हणायचं, म्हणजे वास्तव संख्या नाही आहे बा. मायनस असलं तर, प्लस असलं तर समान आहे, मग इथे वास्तव व असमान, वास्तव लावून टाकायचं, वास्तव लावून टाकायचं, वास्तव लावून टाकायचं. म्हणजे 0 असली तर समान, म्हणजे मुळे वास्तव व समान आहे. तर त्याच्यातलाच का म्हणजे आपला पहिला प्रश्न काय आहे, वर्ग समीकरण दिलेलं आहे ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. तर त्याच्यामध्ये आपल्या विवेकाची किंमत दिली आहे b चा वर्ग -4ac इज इक्वल टू +5. तो प्लस आहे आणि हा -5. तर याच्यामध्ये काय म्हणते, मुळाचे स्वरूप ठरवा. आपण इथं मुळाचे स्वरूप नाही लिहिले, पण ते काय म्हणते, मुळाचे स्वरूप ठरवा म्हणते. ते आपण ठरवून घेऊ. प्लस आहे, प्लस म्हणजे काय आहे, ती संख्या व असमान आहे, वास्तव व असमान. इथं लिहून टाकायचं पहिल्या याच्यात. वास्तव मुळे नाही लिहिलं आपण, वास्तव व असमान. असमान हे सूत्र पाठ करणं खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की सगळे गणित आपल्याला याच्यावरच येऊन राहिले. दुसऱ्या याच्यात काय म्हणते, मायनस आहे. मायनस आलं तर फिट करूनच घ्यायचं डोक्यामध्ये. का बा, वास्तव संख्या नाही. मायनस आलं का समजून जायचं वास्तव संख्या नाही. वास्तव संख्या नाही. अक्षर थोडं वैकाल नाही आहे, तो शब्दाकडे लक्ष दिला. मुळे वास्तव संख्या नाही. हे झालं पहिल्या याचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला तर प्रश्न सॉल्व्ह केला, म्हणजे तुमच्या भाषेत कार्यक्रम केला पहिल्या याचा. तिथं स्वरूप नाही लिहिलं, ते तुम्ही लिहून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही एक पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण की हे सूत्र तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि एक सूत्र हे x चा वर्ग मायनस a अधिक b कंसामध्ये x अधिक a गुणिला b. याचं एक सूत्र आहे, ते लिहून घेऊ आपण इथं. चौथं सूत्र इथं लिहून देऊ. कंसामध्ये a अधिक b इज इक्वल टू मायनस बी भागिला ए, म्हणजे बी ए, सोप्या भाषेत बी ए, बी भागिला ए, पण मायनस. आणि दुसरं काय आहे त्याच्यातलंच आपलं ए गुणिला बी. ए गुणिला बी काय, हे कंसामध्ये नाही लिहिलं चालते, इज इक्वल टू सी ए, सी भागिला ए. याच्यामध्ये मायनस नाही द्यावं. हे पण खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे. पूर्ण 2.5 मधले जेवढे बी प्रश्न आहे आपल्या भाषेत तेवढ्याचे सूत्र तुम्हाला लिहून दिलेले आहे. प्रश्न एक सॉल्व. तुम्ही लगेच असा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, आपण लगेच दुसरं गणित त्यासाठी घेऊन घेऊ. तर आता पाहू आपण आपलं दुसरं आणि तिसरं गणित. पहिलं गणित तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. तर आता काय म्हणते इथं, मुळाची बेरीज -7 आहे ना, मुळाचा गुणाकार किती आहे, 5 आहे. मुळाचा गुणाकार किती आहे, 5, आणि बेरीज -7. तर याचं वर्ग समीकरण काढा. म्हणजे अशा प्रकारचं गणित आलं तर वर्ग हे सूत्र वापरायचं. सूत्र पहिले आपण कच्च्या स्वरूपात लिहून घेऊ, मग याचं तिथं उत्तर लिहून घेऊ. काय येणार आहे, x चा वर्ग मायनस a अधिक b, बरोबर. आणि मग x अधिक a गुणिला b इज इक्वल टू 0. ह्या सूत्रामध्ये आपण ह्या संख्या मांडून घेऊ. -7
किती आहे एक चा वर्ग मायनस मायनस 7. ओके, मायनस मायनस 7 एक्स एक्स आहे अधिक गुणाकार किती आहे आपला 5 आहे, तो गुणाकार 5 लिहायचा 0. आता काय करायचं एक चा वर्ग जसा तसा वजा वजा अधिक 7 एक्स अधिक 5 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं आला आहे वर्ग समीकरण ते इथं लिहून घेऊ. एक्स चा वर्ग अधिक 7 एक्स अधिक किती आहे आपले 5 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं हे दुसरं पण झालं. तिसऱ्या याच्यात काय म्हणते इकडे पाहून घेऊ, हे मोडून टाकू. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या, जागा थोडी कमी आहे आपल्यापाशी म्हणून. तर इथं आपल्याला दिलं आहे तिसऱ्या गणितामध्ये वर्ग समीकरण समीकरण दिला 2x चा वर्ग मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. याच्या काय म्हणते a अधिक b ची किंमत काढा आणि a गुणिला b याची किंमत काढा. तुम्हाला मागच्या याच्यामध्ये आपण पहिल्या गणितामध्ये सगळे तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं आहे, त्या प्रमाणात आपण टाकून देऊ. इथं काय म्हणते पहिले a अधिक b ची किंमत काढा. a अधिक b ची किंमत काढायच्या वरती काय करायचं मायनस ba हा झाला आहे कुठला ba झाला आहे मायनस ba इज इक्वल टू आता याच्यामध्ये काय टाकायची किंमत टाकायची. a ची किंमत किती आहे नाही b ची किंमत किती आहे मायनस 4, तो मायनस मायनस 4. ओके, मायनस मायनस 4 भागीला a ची किंमत किती आहे 2 इज इक्वल टू मायनस मायनस किती होणार आहे प्लस, थोडी क्रिया मोठी आहे म्हणून मायनस मायनस प्लस झाले इज इक्वल टू बेदुनी 4. तर अशा प्रकारे आपली किती किंमत आलेली आहे इथं a अधिक b ची किंमत आली आहे आपली 2. आता तशाच प्रकारे आता गुणाकार करायचा. गुणाकार मध्ये आहे ca, पहिले ba झाला आता ca करून टाकू ca. आता ca मध्ये संख्या भरायची. c ची किंमत किती आहे मायनस 3 पाहून घ्या इथं. c ची किंमत मायनस 3 भागीला a ची किंमत 2. तर याचं उत्तर इथंच आलं आहे मायनस 3 भागीला 2. अशा प्रकारे हे आपलं तिसरं पहिलं दुसरं तिसरं झालेलं आहे. याचं तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट गणित लगेच घेऊ. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, ते तुमची जिम्मेदारी. तर आता काय म्हणते आपल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये वर्ग समीकरणाची विवेकाची किंमत काढा. विवेकाची किंमत काढणं एकदम सोपं आहे. फक्त काय करायचं एक सूत्र पाठ ठेवावं लागणार आपल्याला. b चा वर्ग मायनस ac हे लिहून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर पहिले एबीसी च्या किमती काढायला लागल्या. विवेकाची काढायची ते एबीसी च्या किमतीचं सूत्र काय आहे a1 चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. शी तुलना करून इथं तुम्ही शी तुलना करून लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर याची किंमत काढायची. a इज इक्वल टू याची किंमत किती आहे 1. अशा प्रकारे याची आली. त्याच्यानंतर b ची किंमत किती आहे b ची किंमत 5 7 आहे. 7 लिहायची 7 प्लस मध्ये आहे प्लस मध्ये आहे. त्याच्यानंतर c इज इक्वल टू c ची किंमत -1 आहे, तर -1 लिहायची. अशा प्रकारे आपण आपली एबीसी च्या किमती काढल्या. आता एबीसी च्या किमती नंतर विवेकाची किंमत काढणं म्हणजे काय b चा वर्ग मायनस 4ac हे विवेकाचं सूत्र आहे. तर याच्यामध्ये संख्या मांडून घेऊ. संख्या मांडल्यानंतर काय होईल b चा वर्ग किती आहे 7, 7 चा वर्ग मायनस 4 गुणिला 1 गुणिला 1. ठीक आहे बरोबर 1 गुणिला 1. संख्या बघून घ्या बरोबर आहे ना आपली, बरोबर आहे. फक्त इथं -1 येणार नाही, इथं गणिताचा सत्यानाश लागला. 7 7 49 7 चा वर्ग मायनस मायनस प्लस झाले 4 1 4. तर 49 अधिक 4 किती होऊन राहिले आपले सोप्या भाषेमध्ये होत आहे आपले 49 अधिक 4. संख्या बरोबर लिहिली का पहिले पाहून घेतो इथे. संख्या आपली बरोबर आहे. 49 अधिक 4 होते 53. 53 ते बी प्लस मध्ये झाले. तर अशा प्रकारे आपली पहिली आली बरोबर आहे. पहिली संख्या आली संख्या म्हणजे संख्या आल्या. त्याच्यानंतर दुसरं गणित पाहू आपण. दुसरं गणित काय होतं आपलं दुसरं गणित 2y चा वर्ग
2y चा वर्ग वजा 5y अधिक 10 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं दुसरं गणित आहे. दुसऱ्या गणितामध्ये पहिले एबीसी च्या किमती काढू. एबीसी ची किमती काढायसाठी ax चा वर्ग अधिक bx अधिक c व्हायचो c 0 शी तुलना करू. जागा आहे आपल्यापाशी तर लिहून घेऊ. तुलना करू. शॉर्टकट मध्ये दिलं शी तुलना करू. त्याच्यानंतर एबीसी च्या किमती निघून आपल्या a इज इक्वल टू किती आहे आपली 2. अशा प्रकारे a ची किंमत आली. थोडं दिसत नाही या शब्दावर लक्ष द्या. b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू c ची किंमत आहे 10. अशा प्रकारे आपल्याला एबीसी च्या किमती भेटल्या. एबीसी ची किंमत भेटली म्हणजे आता काय आपली विवेकाची किंमत. विवेकाचं सूत्र लिहून घेऊ. b चा वर्ग -4ac इज इक्वल टू b चा वर्ग किती आहे -5 चा वर्ग वजा 4 गुणिला 2 गुणिला 10 आले भाऊ. इथं किती 5 नाही 5 चा वर्गमूळ किती आहे 25. इथं लिहायचे 25 वजा बरोबर आहे ना आपली संख्या सबन बरोबर फिक्स मध्ये वजा 4 1 4 4 2 8 आणि 8 10 80 बरोबर आहे ना. 10 2 20 20 चूक 80. इथं आता बरोबर विवेकाची किंमत काढून घेऊ. किती देऊ त्यावेळी 5 25 होईल. ही थोडी वय काढणे 80 मधून 25 गेले किती उरणार आहे 10 तून 5 गेले 5 राहिले. हातचा वापस दिला. 8 तून 3 गेले 5 राहिले. थोडं हे 5च राहिले. वजा बाकीचं चिन्ह ठीक आहे. वजा बाकी याच्यातल्या त्यात आपण पुढच्या गणिताचे रिहर्सल करू शकतो. बाबा अधिक आहे तर मुळे वास्तव संख्या नाही. वजा आहे मुळे वास्तव व असमान आहे. कसे आहे असमान. अशा प्रकारे आपलं दुसरं झालं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच आपण तिसरं गणित घेऊ. तर आता पाहू आपण आपलं तिसरं गणित. तिसऱ्या गणितामध्ये विवेकाची किंमतच काढायला लागते. तर त्याच्या आधी पहिले एबीसीच्या किमती घेऊन घेऊ. एबीसीच्या किमती काय येणार आहे ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0 शी तुलना करू. a ची किंमत घ्यायची. a इज इक्वल टू a ची किंमत काय √2. त्याच्यानंतर b ची किंमत 4 आणि c ची किंमत 2√2. अशा प्रकारे एबीसीच्या किमती घेतल्या. आता काढायची विवेकाची किंमत. विवेकाची किंमत काढायची एक सूत्र वापरायचं. सूत्र म्हणजे ते तुमचं b चा वर्ग -4ac इज इक्वल टू हे काय विवेकाचं सूत्र. त्याच्यानुसार किमती टाकून देऊ. b चा वर्ग किती आहे 4. 4 चा वर्ग -4 चा वर्ग -4 गुणिला ac म्हणजे √2 √2 गुणिला 2√2. अशा प्रकारे आपण मांडणी केली. इज इक्वल 4 चा वर्ग किती येणार आहे आपल्यापाशी 16 वजा 16 वजा आता काय करायचं इथं √2 आहे तर हे 4 गुणिला ह्या √2 आहे ना बाहेरचा तर येते करायचं. 4 गुणिला 2 किती होणार आहे याचा करायचा. 4 गुणिला 2 4 दुनी 8 4 दुनी 8 गुणिला 2 गुणिला 2√2च येते. इथे किती संख्या येणार आहे 16 वजा इथे 8 दुनी 16 16 तून 16 गेले 0 उरले. याच्यातच आपण याची भी प्रॅक्टिस करतो. बाबा 0 आहे म्हणजे हे कोणते मुळाचे स्वरूप कोणचं आहे मुळाचं स्वरूप समान आहे. अशा प्रकारे तिसरं पण झालं. लगेच आपण तुमच्यासाठी चौथं पण घेऊन घेऊ. नाही तिसरं विवेकाची किंमत झाली. आता स्वरूप स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता बघू आपण आपलं तिसरं गणित. तिसरं गणित काय आहे आपला तिसरा प्रश्न मुळाचे स्वरूप ठरवा म्हणते. पहिले विवेकाची किंमत काढा. त्याच्यानुसार मुळाचे स्वरूप ठरवा. तुम्हाला माहिती आहे विवेकाची किंमत कशी काढायची. मागच्याच गणितासारखे हे गणित आहे. पहिले काय करायची एबीसीच्या किमती ठेवायचा ax चा वर्ग. आपलं गावठी मॅथ मराठी हे तुमच्या भाषेमध्ये आणि तुम्हाला एकदम स्पष्ट भाषेत सांगते. अधिक bx
अधिक सी इज इक्वल टू 0 शी तुलना करू. इथं जागा कमी आहे म्हणून तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर काय ए इज इक्वल टू ए ची किंमत 1 आली, बी इज इक्वल टू बी ची किंमत -4 आणि सी इज इक्वल टू सी ची किंमत +4. फक्त मायनस प्लस हे लक्षात ठेव जा फक्त. ठीक आहे. आता एबीसी च्या किमती काढल्या म्हणजे काय, आता राहिले आपली विवेकाची किंमत काढून घेऊ. बी चा वर्ग -4ac इज इक्वल टू बी चा वर्ग किती आहे -4 चा वर्ग वजा 4 गुणिला 1 गुणिला 4 इज इक्वल टू 4 चूक 16 वजा 4 1 4 4 चूक 16 इज इक्वल टू 0. आपण आमच्या गणितामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 0 आली म्हणजे मुळात काय, मुळे हे वास्तव व समान आहे. इथं लिहू म्हणून मुळे हे वास्तव व समान व कसे आहे, समान आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं गणित सापडलं आपल्याला वास्तव व समान आहे. तर दुसरं गणित बघू आपण. दुसऱ्या गणिताकडे पहिले याच्या एबीसी च्या किमती काढू. एबीसी च्या किमती काय होईल, ए चा वर्ग अधिक dx इज इक्वल टू 0. इथून आलो आपण एबीसी च्या किमती पहा, शी तुलना करू. ए ची किंमत किती आहे 2, बी ची किंमत किती आहे -7 आणि सी ची किंमत किती आहे आपल्यापाशी 2. अशा प्रकारे आपण एबीसी च्या किमती काढून घेऊ. आपण एबीसी च्या किमती अशा काढल्या. तर आता पाहिजे आपल्या विवेकाची किंमत. विवेकाचं सूत्र लिहायचं, बी चा वर्ग -4 ac इज इक्वल टू बी चा वर्ग किती आहे आपल्यापाशी -7 चा वर्ग -4 गुणिला 2 गुणिला 2 इज इक्वल टू 7 चा वर्ग किती आहे 7 7 49 वजा 4 1 4 2 8 8 8 2 16. कोणत्या प्लस मायनस बरोबर आहे ना, तर बरोबर आहे 8 2 16. आता याची वजाबाकी करायची. 49 मधून 16 गेली किती उरले, 9 तून 6 गेले 3 राहिले, 4 तून 1 गेला 3च राहिले म्हणजे 33 आलं. 33 कसं आलं, हे प्लस मध्ये आलं म्हणजे उत्तर काय आहे ना आपलं मग. म्हणून मुळाचे स्वरूप कसे आहे, मुळे हे वास्तव, मुळे हे वास्तव व असमान आहे. असमान मुळे असमान आहे. अशा प्रकारे आपलं दुसरे गणित झालेलं आहे. लगेच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण लगेच तिसरं पण गणित घेऊन घेऊ. तर आता बघू आपण आपलं तिसरं गणित. तिसऱ्या गणितामध्ये तुम्हाला माहिती आहे पहिले काय करायची, एबीसी ची किंमत काढू. ए चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0 शी तुलना करू ना करू. ए ची किंमत किती येणार आहे मग, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू बी ची किंमत किती येणार आहे 2 आणि सी इज इक्वल टू सी ची किंमत आली 9. अशा प्रकारे एबीसी च्या किमती आल्या. एबीसी ची किंमत आली म्हणजे विवेकाची किंमत काढायची. विवेकाचं सूत्र बी चा वर्ग -4ac इज इक्वल टू बी ची किंमत किती आहे 2 म्हणजे 2 चा वर्ग -4 गुणिला ए ची किंमत 1 गुणिला सी ची किंमत 9 इज इक्वल टू 4 चा वर्ग किती येतात ना 2 चा वर्ग 4 वजा 4 1 4 4 न 36 4 न 36 इज इक्वल टू 36 मधून 4 गेले किती उरले 32. 36 मधून 4 गेले 32. पण 32 कसे वजा मोठ्याचं चिन्ह द्यायचं वजा. तर हे कसं वजा आली म्हणजे काय आहे, वास्तव संख्या नाही. म्हणून वास्तव
संख्या नाही. अशा प्रकारे आपलं तिसरं पण गणित झालेलं आहे. आता पाहू आपण चौथा प्रश्न. तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हा व्हिडिओ जर तो नक्की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कसं जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर आपल्या युट्यूब चॅनलला महत्वाचं आहे. ते महत्वाचं नाही, जास्त महत्वाचं तुमचं शिक्षण आहे. तर तुम्ही हे समजून घ्या आणि हेच पेपरामध्ये येण्याची थोडीशी जास्त शक्यता आहे. तर तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघू आपण आपलं चौथं गणित, सराव संच 2.5 मधलं चौथं गणित. चौथं गणित काय म्हणते आपलं, लिहिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळावरून वर्ग समीकरण तयार करा. एवढं मोठं वाक्य नाही लिहिलं कारण की जागा थोडी कमी होती. वर्ग समीकरण तयार करा. ठीक आहे. इथं दिलेले आहे आपल्याला मुळ, तर याच्यावरून वर्ग समीकरण आपल्याला तयार करावे लागते. तयार करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, अल्फा समजा लिहायचं इथं, समजा अल्फा इज इक्वल टू, अल्फा किती आहे आपला 0 बरोबर, व बीटा किती आहे, याला अल्फा किंवा बीटा किती आहे आपला 4. अशावरून अल्फा आणि बीटा काढली. आता काय करावं लागते, याची मूल्ये काढावं लागते. नाही का, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पहिले अल्फा अधिक बीटा करायचं. पहिले करून टाकू आपण अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू, अल्फा किती आहे आपला 0 अधिक बीटा किती आहे आपला 4 इज इक्वल टू 0 अधिक 4 4. अशा प्रकारे आपली बेरीज किती आली, अल्फा अधिक बीटाची 4. त्याच्या नंतर काय करा म्हणते, इथं वजाबाकी करा म्हणते, नाही गुणाकार. आता बघू आपण अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू, अल्फाची किंमत किती आहे 0 गुणिला बीटाची किंमत किती आहे 4 इज इक्वल टू किती होणार आहे मग 4 0 0. बीटाची किंमत आली आहे आपली 0. तर आता काय करा म्हणते, वर्ग समीकरण तयार करा म्हणते. वर्ग समीकरण तयार करायचे काय लिहायचं, इथं मिळणारे वर्ग समीकरण इथे लिहायचं, मिळणारे वर्ग समीकरण. मिळणारे वर्ग समीकरण म्हणजे काय, तर पहिले आपल्याला सूत्र लिहायला लागेल. हे वाला 1 चा वर्ग, सूत्र तुम्हाला लिहून दिलेले आहे. 1 चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे सूत्र आहे. सूत्रानुसार ह्या किमती मांडून घ्यायच्या. मग इथे लिहायचं 1 चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा किती आलता 4 मायनस 4x अधिक गुणाकार किती आलता आपला 0 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपलं हे गणित आलंय. तर हे असं येऊ शकते, म्हणून 1 चा वर्ग मायनस 4x इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं हे पहिलं गणित आलेलं आहे. तर आता घेऊ आपण आपलं दुसरं गणित. पहिलं गणित सापडलं आपल्याला अल्फा अधिक बीटाचं. तर आता दुसरं गणित पाहू. दुसऱ्या गणितामध्ये किती मुळे दिलेली आहे आपल्याला, दुसरं 3 व 4. पण कसे आहे, नाही 3 व 4 नाही, 3 व मायनस 10. अशा प्रकारे अल्फा आणि बीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे. तिथं घेऊन घ्यायचं. समजा इथं लिहायचं, समजा अल्फा किती आहे आपला, अल्फा आहे 3 व बीटा असा नाही लिहायचा, बी स्मॉल नाही मोठा बी पाहिजे, थोडी दांडी इकडं. बीटा किती दिलेला आहे -10. अशा प्रकारे इथं आलो. तर आता काय करायचं, अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची. म्हणजे ए अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू, अल्फा किती आहे आपला 3 अधिक बीटा किती आहे -10. तर अल्फा अधिक बीटाची किंमत किती येणार आहे 3 अधिक वजा होते, तर इथे किती राहणार 10.
-10 इज इक्वल टू 10 तून 3 गेले 7 राहिले. पण कसं मोठ्याचं चिन्ह म्हणजे -7. अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली -7. तर अल्फा अधिक गुणाकार करू आता. अल्फा अधिक बीटाचा गुणाकार केला तर काय येणार आहे अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत किती होती आपली अल्फाची किंमत आहे 3 गुणिला -10 3 गुणिला -10 किती होती इज इक्वल टू 3 आहे 30 म्हणजे -3. अशा प्रकारे आपल्या गुणाकार पण आला. ते थोडे इकडे वरती घेऊन घेऊ कारण खाली जागा कमी आहे. इज इक्वल टू किती -10 कंस या नाही तर 110 समजता किती आली ती -30. अशा प्रकारे आपला गुणाकार पण आलेला आहे. तर आता काय पाहिजे म्हणजे आपल्याला वर्ग समीकरण तयार करा म्हणते ना इथं लिहून घ्यायचं मिळणारे वर्ग समीकरण. मिळणारे अक्षर थोडे वैताग नाही आहे तर शब्दाकडे लक्ष द्या. मिळणारे वर्ग समीकरण एवढं लिहिलं. आता मिळणारे वर्ग समीकरण म्हणजे काय आपल्याला मांडायला सूत्र पाठच करून घ्यायचं कारण की हे क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकते 1-2 मार्कासाठी. 1चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा आहे तो x अधिक अल्फा गुणिला बीटा. तो टिंब म्हणजे गुणाकार आहे हा नाही त्याचं कन्फ्युजन होणार. थोडा मोबाईल पडला होता त्याच्याकडनं थोडा टाइम लागून जाईल. तर आपण सूत्र मांडलेलं आहे. सूत्रामध्ये किमती मांडून घेऊ. x चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा किती आलता आपला अल्फा अधिक बीटा आलता -7 इथे लिहून घ्यायची -7 x अधिक गुणाकार किती आलता आपला -30 अशा प्रकारे आपण इथून आलो. त्याच्यानंतर आपण गणित पाहून घेऊ. x चा वर्ग मायनस मायनस प्लस 7x अधिक वजा 30 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं हे दुसरे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे. भेटलं दुसरं समीकरण. आता पाहू आपण तिसरं. अगदी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलची बटन ऑल दाबून दे जा. कसं आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. अशा प्रकारे आता बघू आपण आपलं तिसरं गणित काय आहे 1/2 व वजा 1/2. पहिले काय करायचं आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत पाहून घेऊ. म्हणजे काय समजा अल्फा किती आहे 1/2 व बीटा किती येणार आपला मग बीटा इज इक्वल टू -1/2. अशा प्रकारे अल्फा अधिक बीटाची किंमत सापडली. आता काय करायची याची अल्फा अधिक बीटाची किंमत पाहू. मग काय येणार आहे अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत किती आहे आपल्यापाशी 1/2 अधिक वजा 1/2 बरोबर इज इक्वल टू 1/2 वजा अधिक वजा 1/2 इज इक्वल टू 1/2 म्हणून 1/2 गेला उरला आपल्यापाशी 0. अशा प्रकारे आली अल्फा अधिक बीटा आली. त्याच्यानंतर अल्फा गुणिला बीटा वाली आपल्याला म्हणजे काय येणार आहे अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत किती आहे आपल्यापाशी 1/2 गुणिला -1/2 बरोबर इज इक्वल टू 1 गुणिला 1 येते 2 4 फक्त मायनसचं चिन्ह द्यायचं. तर अशा प्रकारे अल्फा गुणिला बीटा पण सापडला आपल्याला. तर त्याच्यानंतर काय करायचं आता पाहिजे आपल्याला आपली किंमत म्हणजे समीकरण. मग इथे लिहायचं मिळणारे समीकरण. स म्हणजे समीकरण वर्ग समीकरण. त्याच्यानंतर काय करायचं आता सूत्र मांडून घ्यायचं 1चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा x अधिक गुणिला अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला अल्फा अधिक बीटाचं सूत्र पण माहित आहे. त्याच्यानंतर सूत्रामध्ये किमती मांडून टाकायच्या 1चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा किती असते आपली 0x अधिक 0x
अधिक गुणाकार किती आला अल्फा गुणिला बीटाचा गुणाकार -1/4. इथे लिहायचं -1/4 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे आलता. आता आपण एक गणित लिहून घेऊ इथं 1/2 -0 अधिक वजा 1/4 इज इक्वल टू 0. इथून आलो आपण बात काय नाही. आता आलं आपलं हे वर्ग समीकरण आलं. त्याच्यानंतर काय करायचं इथं x चा वर्ग वजा वजा काय होणार आहे हा तिकडे चालला गेला 0. मग काय होणार आहे इथं -1/4 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपली इथं गणित आलेलं आहे. तर पहिले काय करायचं आता पाहिजे आपल्याला ह्या 4 नाही ह्या पूर्ण समीकरणाने गुणून टाकायचं तर आपल्याला समीकरण भेटून जाईल. ठीक आहे. तर काय होणार आहे इथं मग 4x चा वर्ग गुणिला 4 वजा 1/4 चा गुणिला 4 इज इक्वल टू 0 गुणिला 4. अशा प्रकारे 4x गुणिला 4 काय होणार आहे 4x चा वर्ग वजा 4 कटले म्हणजे 1 म्हणजे xच आहे इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे आपलं गणित आलेलं आहे. पहिलं गणित बरोबर आहे पाहून घे. ठीक आहे. थोडा टाइम लागेल पण कसं समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला टाइम किती वेळ लागला तर चालेल. शेवटच्या याच्यातलं काय शेवटलं 1चा वर्ग मायनस 1/4 इज इक्वल टू 0. तेव्हा आपलं गणित इथं आलेलं आहे. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी आपण पुढची क्रिया थोडी करून घेतली होती. आपलं गणित तिथं आलं आहे. तर याच्यानंतर पाहू आपण आपलं तर आता पाहू आपण आपलं शेवटचं गणित चौथं गणित काय येणार आहे आपलं. पहिले काय करायचं समजा लिहून घ्यायचं. समजा अल्फा किती आहे आपला समजा अल्फा किती आहे 2 मायनस वर्गमुळात 5 व बीटा किती आहे आपला बीटा किती आहे 2 अधिक वर्गमुळात 5. अशा प्रकारे आपले अल्फा अधिक बीटा आला. त्याच्यानंतर काय करायचं अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची इज इक्वल टू अल्फा किती आहे आपला 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. अशा प्रकारे आपल्या अल्फा अधिक बीटाची मांडणी करून घेतली इज इक्वल टू √5 कटले मग काय 2 अधिक 2 4. अशा प्रकारे आपली अल्फा अधिक बीटा आली. त्याच्यानंतर अल्फा गुणिला बीटा पाहिजे. मग अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू अल्फा किती 2 वजा √5 गुणिला केला आपण म्हणजे अशा प्रकारे गुणाकारात येऊन जाईल 2 अधिक √5. हे एका सूत्रानुसार आहे. तुम्हाला माहिती आहे असं सूत्र होतं b चा वर्ग a चा वर्ग अधिक b चा वर्ग इज इक्वल टू a अधिक b a वजा b. त्याच्यानंतर आपण हे असंच करू त्या सूत्रानुसार करू. काय होणार आहे मग इथं 2 चा वर्ग पहिले 2 चा वर्ग वजा √5 चा वर्ग इज इक्वल टू 2 चा वर्ग किती येणार आहे सोपा 4 वजा √5 चा वर्ग 5 असे येते इज इक्वल टू किती होणार आहे 5 तून 4 गेले 1 राहिला पण कसा वजा 1 राहिला. मोठ्याचं आपण चिन्ह दिलं ना वजा 1 राहिला. आता पाहिजे आपल्याला आपली किंमत म्हणजे वर्ग समीकरण तयार करणार. मग इथे लिहायचं मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे वर्ग समीकरण काय आहे पहिले सूत्र मांडून घ्यायचं 1 चा वर्ग मायनस अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिला बीटा इज इक्वल टू 0. अशा प्रकारे सूत्र मांडलं. त्याच्यानंतर सूत्रात किमती टाकायच्या 1 चा वर्ग वजा अल्फाची किंमत अल्फा अधिक बीटा किती आहे 4x अधिक बीटाची किंमत किती आहे वजा 1 इज इक्वल टू 0. पहा वजा 1 आहे ना 2 चा वर्ग 4 आणि √5 चा वर्ग 5 केला तर वजा 1 आली
आता काय येणार आहे, 1 चा वर्ग वजा 4x अधिक वजा वजा 1 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं हे शेवटचं बनगणित आलेलं आहे. तर तुम्ही याचा लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या. थांबा, स्क्रीनशॉट घेण्याच्या आधी आपण पहिले चेक करून घेऊ आपलं गणित बरोबर आहे का. 4x - 1 अशा प्रकारे आपलं हे चौथं गणित झालेलं आहे. बढियापैकी आपण एकची समीकरण तयार करून टाकले. त्याचा तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण 5व्या गणिताला सुरुवात करू. आता पाहू आपण आपलं 5वं गणित. 5वं गणित थोडं कठीण आहे, फक्त पाहाले सोडवायला आहे का नाही. 5व्या गणितामध्ये काय म्हणते, वर्गमुळाची बेरीज हे त्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रश्न नाही लिहिला तर प्रश्नातलं सांगा. पहिले याच्यामध्ये काय करायचं, एबीसीच्या किमती टाकू. ह्या 5 स्टार गणित 5वाला एबीसीची किंमत कशी काढायची, ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. अशा प्रकारे इथून आलो शी तुलना करू. ठीक आहे, तुलना करून टाकू. a ची किंमत आली आपल्यापाशी 1, b ची किंमत आली आपल्या जवळ. b ची किंमत किती आहे आपल्यापाशी, -4k आणि c ची किंमत k अधिक 3. अशा प्रकारे इथून आलो आपण. टेन्शन घ्यायचं नाही, काम आहे का नाही. तर आता काय करायचं, दिलेल्या अटीनुसार इथे लिहून घेऊ आपण. दिलेल्या अटीनुसार दिलेली अट काय आहे आपल्याला, तिथं काय म्हणते की बेरीज, मुळाची बेरीज हे काय गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणजे मुळाचा गुणाकार. अशा प्रकारे इथून आलो मुळाचा गुणाकार केला. आता एक सूत्र होते इथं तयार, ते म्हणजे कसं, अल्फा अधिक बीटा इज इक्वल टू 2 गुणिला अल्फा गुणिला बीटा. अशा प्रकारे इथून आलो. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची होती, अजून एक सूत्र वापरायचं, ते म्हणजे काय, -ba इज इक्वल टू 2 गुणिला ca. हा ए कटला, याचा कार्यक्रम झाला. उरले किती आपल्यापाशी, -b इज इक्वल टू 2c. बरोबर. इथे आपलं आता आलाय हे सूत्र. ह्या सूत्रानुसार आपण किमती टाकून देऊ. इकडे घेऊन घेऊ. आता किमती टाकून देऊ. आता तुमच्या शब्दामध्ये किमती टाकून देऊ. -b किती दिलता आपल्याला, -4, म्हणजे -4k. बरोबर. इज इक्वल टू 2 गुणिला अल्फा 2 गुणिला c किती आहे आपल्यापाशी, k अधिक 3. अशा प्रकारे इथून आलं. मायनस मायनस प्लस 4k इज इक्वल टू 2 ने ह्या समीकरणाला गुणून टाकायचं. काय येणार आहे मग, 2 गुणिला k 2k अधिक 2 6. अशा प्रकारे इथून आलो. आता काय पाहिजे आपल्याला, त्याच्याच किमती पाहिजे, मग टेन्शन घ्यायचं काम नाही. 4k आपल्या जागेवर प्लस आहे, इकडे आला काय -2k इज इक्वल टू 6. 4k मधून 2k गेले, उरले किती, 2k इज इक्वल टू 6. आपल्याला पाहिजे k ची किंमत. मग k ची किंमत काय आहे, k इज इक्वल टू 6 भागिले 2. म्हणून k इज इक्वल टू sin 6. अशा प्रकारे आपली k ची किंमत आली. 5वा प्रश्न जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब ची एक वेळा बटन दाबून द्या आणि शेअर पण करून द्या. तर पाहून घ्या, अशा प्रकारे 5वं गणित आलेलं आहे. थोडं दिसत नाही, झूम करून पाहिजे आणि स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर आता बघू आपण आपलं 6वं गणित. 6वं गणित थोडं कठीण आहे, स्टारचं गणित आहे. हे सगळ्यात जास्त
तुम्हाला शक्यता आहे का बोर्डाच्या परीक्षेला येईन बा. ते काही नाही 4 मार्काला नाही तर 3 मार्काला हे येऊ शकतो. तर ह्या नंतर आपण सुरुवात करू. वायचा वर्ग -2y -7 = 0. याच्यात काय म्हणते एचा वर्ग नाही अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, दुसऱ्याच्या अल्फाचा 3चा वर्ग अधिक बीटाचा 3चा वर्ग. हे तुम्ही काढा म्हणते. हे काढण्यासाठी पहिले आपण अल्फाचं आणि बीटाचं किंमत माहित पडणं हे खूपच महत्वाचं. पहिले आपण किमती काढून घेऊ. पहिली ते एक सूत्र वापरायचं ax चा वर्ग अधिक bx अधिक c = 0. पहिले abc च्या किमती काढायच्या. a ची किंमत किती येणार आहे मग? a ची किंमत 1, b ची किंमत किती आहे मग? b ची किंमत आहे -2 आणि c ची किंमत आहे -7. अशा प्रकारे आपण abc च्या किमती काढल्या. आता अल्फा अधिक बीटाचं काढायचं. ते कसं होणार? अल्फा अधिक बीटा = -bc. हे एक सूत्र होतं -bc. याचं काय येणार आहे मग? a ची किंमत किती आहे? b ची किंमत किती आहे? -2 -2 भागिला 1 नाही 1 नाही bc नाही ba आहे ba = आता a ची किंमत किती आहे आपल्यापाशी? 1 आहे = मायनस प्लस झाले मग 2 भागिला 1 आले मग = 2. एकचा काही महत्व नाही म्हणून 2 आले. आपल्याकडे अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आली. आता अल्फा गुणिला बीटा पाहिजे. मग अल्फा गुणिला बीटाचं काय? ca किती आहे आपल्यापाशी? -7 भागिला 1 म्हणजे किंमत किती आली आपली? -7. अशा प्रकारे आपण अल्फा अधिक बीटाची किंमत काढली, अल्फा गुणिला बीटाची किंमत काढली. आता का पाहिजे आपल्याला? अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. याच्यासाठी एक सूत्र आहे आपल्या जवळ. हे बघा, अल्फा अधिक बीटाचा वर्ग -3 अल्फा गुणिला बीटा = अल्फा अधिक बीटा. हे सूत्र दिलेलं आहे जे आपल्यापाशी. त्याच्यानंतर हे 3चं सूत्र आणि हे 2चं. इथं पहिले मांडून घेऊ आपण आपलं सूत्र. एवढी किंमत आली. पहिले हे सूत्र मांडून घ्यायचं. काय इथं सूत्र? अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग = काय? अल्फा अधिक बीटाचा वर्ग -2 गुणिला अल्फा गुणिला बीटा = 0. अशा प्रकारे हे सूत्र आलं. ह्या सूत्रात आपल्याला ह्या किमती मांडा लागल. तेव्हा कायचं उत्तर येईल आपल्याला? अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग हे येऊन जाईल = अल्फा अधिक बीटा किती होता आपल्यापाशी? 2 नाही 2 होता. 2 अल्फा अधिक बीटा 2 होता म्हणजे कितीचा येणार आहे? 2चा वर्ग मायनस 2 गुणिला अल्फा गुणिला बीटा किती होता? -7. किती आले? -7 = 0. आता 2चा वर्ग किती आहे आपल्या जवळ? 2चा वर्ग आहे 4 वजा अधिक झालं 7 1 7 2 14. अशा प्रकारे आपल्या जवळ किती आलं? 14 अधिक 4 18. तर आपल्या जवळ अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग याची किंमत आली आहे आपल्यापाशी 18. तर याची किंमत आली. तर आता कायची किंमत पाहिजे आपल्याला? हे दुसरं, हे पहिलं गणित आणि हे दुसरं. थोडे अक्षराकडे लक्ष द्यायचं. दुसरं काय म्हणते आपल्याला? अल्फाचा 3 वर्ग अधिक बीटाचा 3 वर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे हे सूत्र आहे आपल्यापाशी. तर = ह्या सूत्रामध्ये आपल्या संख्या मांडायच्या म्हणजे किती आहे आपल्यापाशी? अल्फा अधिक बीटाचा 3 वर्ग -3 गुणिला अल्फा गुणिला बीटा गुणिला अल्फा अधिक बीटा. हे सूत्र थोडं कठीण आहे. फक्त थोडं पाठ करायचं काम आहे. ठीक आहे. पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं सूत्र. समजून घेतलं तर पाचच उत्तर आपलं निघून येईल. उत्तर काढायसाठी काय करावं लागेल आपल्याला? आता अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा 3 वर्ग आहे 3 आता अल्फा अधिक बीटा किती आहे आपल्या जवळ पाहून घ्यायचं.
2 आहे, तर मग 2चा 3 वर्ग बरोबर मायनस 3 गुणिला अल्फा अधिक बीटाचा गुणाकार किती होता -7 गुणिला अल्फा अधिक बीटा किती आपल्याजवळ 2 आहे, तर 2चा 3 वर्ग किती होणार आहे 8 मायनस मायनस प्लस झाले तर 3 7 21 21 21 21 2 42 21 2 42 इज इक्वल टू मग 42 अधिक 8 किती झाले आपल्याजवळ 50. अशा प्रकारे आपलं हे पण उत्तर आलेलं आहे की अल्फाचा 3 वर्ग अधिक बीटाचा 3 वर्ग. अशा प्रकारे आपलं हे पण गणित झालेलं आहे. बढियापैकी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. व्हिडिओ जर नक्कीच आवडला तर सबस्क्राईबचे बटन सुद्धा दाबून द्या. तर ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट गणित आपण लगेच घेऊ. तर आता भाऊ आपण आपल्या याच्यातलं 7वं गणित 7व्या गणितामधलं पहिलं, इथं गणित नाही लिहिलं थोडी जागा कमी होती म्हणून, खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहे. म्हणजे 2 गणित आहे त्यांची मुळे कशी वास्तव समान आहे, म्हणजे डेल्टा किती आहे आपला 0 आहे. तर के ची किंमत काढा म्हणते. तर अशा प्रकारे हे गणित आहे, एकदम सोपं गणित आहे, जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. गावठी मॅथ मराठी हे चॅनल तुम्हाला नक्की प्रोत्साहन करेल. फक्त लक्ष द्यायचं, लक्ष देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहिले काय काढू आपण एबीसीच्या किमती काढू. एबीसीच्या किमती कशा निघणार मग ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू शी तुलना. ठीक आहे, तुलना करून लिहून टाका. शी तुलना करू. मग a ची किंमत किती आहे, a ची किंमत 3, b ची किंमत किती आहे मग आपल्यापाशी k आणि c ची किंमत आहे आपल्यापाशी 12. अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरणामध्ये सगळ्या याच्या किमती काढून घेतल्या एबीसीच्या किमती. त्याच्या बाद काय काढायचं आता काढू आपण डेल्टा. डेल्टा काढण्यासाठी काय आहे आपल्यापाशी सूत्र आपलं तुम्हाला पाठाचं आहे b चा वर्ग मायनस 4ac. हे सूत्र पाठच करून ठेवायचं, नाही तर 10वीच्या पेपराने हातावर लिहून जास्त तिथं रष्टी घेत होतं. जास्त चालाकी करायचीच नाही. अवघव कायले तर पहिले पाठ करून जायचं. कॉपी करणं बी एक कला आहे, पण ती कला त्या अंदर नाही, म्हणून तू अभ्यास कर. b चा वर्ग म्हणजे किती a चा वर्ग मायनस 4 गुणिला 3 गुणिला 12. अशा प्रकारे इथे आलो. k चा वर्ग म्हणजे किती होणार आहे इथं k बरोबर मायनस मायनस 4 त्रिक 12 12चा 12 गुणिला 12 144. ठीक आहे, 144 इथं वर्ग. अशा प्रकारे आपलं इथं आलेलं आहे डेल्टाची किंमत. के चा वर्ग मायनस 140 डेल्टाची किंमत आली. परंतु इथं काय म्हणते, परंतु वर्ग समीकरण हे कसे आहे वास्तव व समान आहे. म्हणजे वास्तव व समान आहे. म्हणजे डेल्टा किती आहे इथं, डेल्टा इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे इथं कसं येणार आहे हे गणित घेऊन घ्यायचं. के चा वर्ग मायनस 144 बरोबर इज इक्वल टू 0. डेल्टा आपला 0 म्हणजे के ची किंमत पाहिजे आपल्याला. के ची किंमत पाहिजे तर जास्त परत द्यायचं काही काम आहे का, नाही. मग के इज इक्वल टू 144 चा वर्ग किती आहे आपल्यापाशी सोपाच आहे 12. म्हणजे के ची किंमत आली आहे आपल्या जवळ 12. जास्त ताण दिला का आपण डोक्याने काहीच दिलं नाही, थंड दिमागानं उत्तर काढलं. तर त्याच्यानंतर आता पाहू आपण आपलं दुसरं गणित आहे त्याच प्रकारचं आहे. दुसरं गणित काय आहे आपलं, थोडं आडवं तिळवं पाहिलेच आहे हे दुसरं गणित. हे मोडून टाकू, सूत्र थोडं जागा कमी आहे आपल्या जवळ म्हणून. थोडा व्हिडिओला टाइम लागेल, पण कसं लक्षपूर्वक पाहायचं. शिकण्यासाठी टाइम देणं खूपच इम्पॉर्टंट आहे. x वजा 2 अधिक 6 इज इक्वल टू 0. पहिले हे वर्ग समीकरणात आणण्यासाठी पहिले ह्या kx न या सगळीकडे गुणून टाकू. mग kx गुणिला x kx चा वर्ग
अधिक आहे का वजा आहे अंदरचं पहिले पाहू द्या. कंसातला अधिक आहे का वजा आहे? वजा आहे म्हणजे काय देणार आहे? वजा kx गुणिला 2 2 kx अधिक 6 जसे तसे इज टू 0. अशा प्रकारे आपण हे गणित समीकरणामध्ये आणला. आता काय काढायचे? याचे एबीसी च्या किमती काढायच्या. एबीसी ची किंमत काय होणार आहे मग आपली? ax चा वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0 शी तुलना करू. तुलना करून टाकू. तुलना काय येणार आहे? ये इज इक्वल टू ये ची किंमत के, बी ची किंमत 2 पण कसे -2 के आणि सी ची किंमत आपल्या जवळ येणार आहे 7. अशा प्रकारे आपण अशा किमती काढून घेतल्या. आता पाहिजे आपल्याला डेल्टाची किंमत. म्हणजे मग इथं काय येणार आहे? डेल्टा इज इक्वल टू बी चा वर्ग मायनस 4ac. अक्षर थोडे वैकाल नाही आहे, शब्दावर थोडं लक्ष देता. इज इक्वल टू बी चा वर्ग किती आहे? -2k चा वर्ग मायनस 4 गुणिला k गुणिला 6. अशा प्रकारे आलं. इज इक्वल टू 2k चा वर्ग किती येणार आहे? 4k मायनस 4 6 1 साठी बरं 6 चूक 24 वजा 24k याचा वर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे आपली डेल्टाची किंमत आपण आणली. डेल्टाची किंमत आणली म्हणजे आपलं गणित आलं. परंतु इथं काय म्हणते? परंतु म्हणते वर्ग समीकरणातले मुळे कसे आहे? वास्तव व समान आहे. वर्ग शॉर्टकट मध्ये लिहिलं समीकरणाचे मुळे कसे? वास्तव व समान आहे. म्हणजे समान. मग डेल्टाची किंमत कशी असणार आपल्यापाशी? डेल्टा हा इज इक्वल टू 0 येणार. डेल्टाची किंमत आपल्यापाशी 0 आहे. तर याच्यात आपण आता करून टाकू समीकरण घेऊन घेऊ. 4k वजा 4k चा वर्ग वजा 24k इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण मांडणी केली. आता काय करायचं? हा के आणि वर्गमूळातला हा के कटला. उरला किती आपल्यापाशी? मग 4k इज इक्वल टू वजा आहे तर तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. मग 24. थोडं कसं खालतं करतो कॅमेरा, वैकाली येत नाही तुम्हाला. आता काय पाहिजे आपल्याला? पाहिजे आता के ची किंमत. तर के ची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? के इज इक्वल टू 24 भागीला किती? 4. 24 भागीला 4 म्हणून 24 भागीला 4 केलं तर 4 सकम 24. मग के इज इक्वल टू 6. अशा प्रकारे आपलं हे शेवटचं गणित झालंय. तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर काहीच नाही करायचं. ते तुम्हाला माहित आहे काय करावं लागते. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं सराव संच 2.5 संपलेला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच आपण सराव संच 2.6 सुरू करून घेऊ.